आपण पेन्सिल पॅन्ट कटिंग करायची ते बघूया. पहिला आपल्याला कमरेकडे इलॅस्टिकसाठी 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे कपडा. तिथून खाली पूर्ण उंची घ्यायची आहे. हे बघा उंची 38 आणि त्याच्या खाली पाय घेण्यासाठी 2 इंच कपडा घ्यायचा. आता आपण त्या लाईन मारून घेऊ. आता आपल्याला कमरेकडे कमर घेऱ्याचा 14, कमर घेरा 38, त्याच्यामध्ये 2.5 इंच मिळवायचं आहे. आता आपल्याला आसन उंची काढायची आहे. ही कमरेला इलॅस्टिकसाठी दुमडपट्टी दुमडणार आहे, त्यामुळे आपण इथूनच खाली आसन उंची घेऊ. आता आसन उंची किती घ्यायची आहे? सीट घेर आपला 44 आहे, तर 44चा 4 आपला 11, त्याच्या खाली 1.5 इंच मिळवायचं आहे. हे बघा 11 अधिक 1.5 म्हणजे 12.5. आता हा 12.5 आला. आता इथून पुढे 2.5 इंच घ्यायचं आहे. हा 2.5 इंच घेतला. आता ही लाईन अशी पूर्ण पाठीमागे खेचून घ्यायची. ही लाईन घेतली. त्यानंतर आपल्याला ह्याचा पूर्ण टोटल याचा मध्य काढायचा आहे. 15चा मध्य आहे 7.5. आता पायाकडे पण इकडे 7.5वर मार्किंग करून घ्यायचं. आता हे पूर्ण मध्य सेंटरची लाईन मारून घ्यायची. आपला पाय घेरा आहे 14, 14चा अर्थ 7 येणार. 7 मध्ये 1 मिळवायचं आहे, तर 8 येणार. 8 येतो. आता ह्या मध्य सेंटरच्या लाईनपासून ह्या बाजूला 4 आणि ह्या बाजूला 4, ह्या दोन्हीकडे हे 2 खुणा करून घ्यायच्या. थोडंसं इथे क्रॉस करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला 1.5 इंच खूण करायचे आहे. आता इथं आसनला हा थोडासा क्रॉस टाकून घ्यायचा, आकार देऊन घ्यायचा आहे असं. आता बघा, हा परत एकदा सांगते. पूर्ण उंची आपली 38 आहे. वरती 2 इंच इलास्टिकसाठी सोडलं आहे आणि खाली पट्टीसाठी सोडलेलं आहे. पूर्ण उंची 38 अधिक 4 इंच. त्याच्यानंतर आपल्याला कमर घेराचा 14 अधिक 2.5 इंच घेतलं आहे. इथून आपल्याला वरची दुमडपट्टी सोडून आपल्याला आसन उंची घ्यायची आहे. ती सीट घेराचा 14 अधिक 1.5 इंच घेतलेला आहे. तिथून इथे 2.5 इंच घेतलं आहे. त्याच्यानंतर ह्या लाईनचा मध्य काढलेला आहे. मध्यापासून इथे जितकं अंतर आहे तेवढंच अंतर इथं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पायघेर किती आहे? 14. 14चा अर्धा 7 आला आहे. त्याच्यामध्ये 1 मिळवलं, 8 येणार. तर 8 मध्ये ह्या लाईनच्या ह्या बाजूला 4 आणि ह्या बाजूला 4 घेतलं आहे. आणि ह्या इकडे 1.5 इंच घेऊन त्या लाईन मारून घेतलेल्या आहे. दोन्ही लाईन मारून घेतल्या. त्याच्यानंतर हा आकार दिला आहे. आता बघा इथे आपण लिहून ठेवू. इथे 2.5 इंच वाढवलेला आहे, इथे 1.5 इंच वाढवलेला आहे, 1.5 इंच घेतलेला आहे. इथे पाय घेराचा इथे 4 इंच आणि इथे 4 इंच घेतलेलं आहे. आता ह्याचा मध्य पूर्ण 7.5 आलेला आहे. हा इकडे 7.5, इकडे 7.5 आलेला आहे. 7.5 असं पूर्ण लिहून घेतलेलं आहे. 7.5 इंच, 7.5 इंच, 1.5 इंच, 2 इंच, हा 4 इंचाचा
हा 4 इंच आणि हा या आकृतीप्रमाणे कटिंग करून घ्यायचं. आता आपण कटिंग करून घेऊ. हा झाला पुढचा भाग कटिंग, एक भाग. आता हा आपण जो पुढचा भाग कटिंग केलेला आहे एक भाग, तो दुसऱ्या कपड्यावर असा ठेवायचा आहे आणि आपल्याला असंकटल्या बाजूनं 1.5 इंच वाढवायचं आहे. हे बघा, इथे 1.5 इंच वाढवलं असते तसा, इथे 1.5 इंच वाढवलेलं आहे, इथे 1.5 इंच वाढवायचं आहे आपल्याला, इथे 1.5 इंच वाढवायचं आहे. वाढवलं आहे, इथे 1.5 इंच वाढवलं आहे आणि इथे आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे. आता आपला कपडा कमी असल्यामुळे इकडे कमरेकडे वाढवते वेळेला इथे थोडं जोडून घ्यायचं. हा असा येईल. आता हा बघा, आपल्याला कपडा कमी असल्यामुळे मी तो हा जोड असा दिलेला आहे कमरेकडे, आणि शक्यतो जोड कमरेकडेच द्यायचा आहे, पायाकडे द्यायचा नाही. हा असा माझा कपडा होता, त्याला आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा पाहिजे होता, त्यामुळे हा मी असा ठेवून घेतला आणि हा 2 इंचाचा इकडे वरती घेतलेला आहे, 2 इंच एक्स्ट्रा पाठीमागच्या भागाला. आणि इथे आपल्याला क्रॉसच पाहिजे, इथे बरोबर पाहिजे, तर ही लाईन आपल्याला अशी मारून घ्यायची. हे बघा, आता इथे आपल्याला व्यवस्थित ह्याच साईजनं लाईन मारून घ्यायची आणि मग आपल्याला कटिंग करायचं. हा पुढचा आहे आणि हा वाढीव भाग आहे, पाठचा भाग आहे. हे पूर्ण 1.5 इंचानं वाढवून घेतलेलं आहे. टोटल इथे 2 इंच वाढवलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ, वरचा एक भाग, आणि मग जशी लाईन आहे त्याप्रमाणे कटिंग करू. हे दोन्ही भागाचं आपल्या कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला पॉकेट कटिंग कसं करायचं ते बघूया. आता आपल्याला खिसा कटिंग करायचा आहे, तर खिशाची उंची आहे 12 आणि बंद घडीपासून इथे आपल्याला 6 पाहिजे. आपल्याला ही बंद घडी आहे, हा बंद घडीपासून 6 इंच आणि उंची आहे 12 इंच, किंवा मग 12 बाय 12चा एक कपडा काढायचा. हा 12 बाय 12चा एक खिशासाठी कपडा काढलेला आहे आपण. आता ह्यामध्ये पण आपण काय करणार आहे, ह्याचं मार्किंग करून घेऊ. इथे 1 इंच सोडायचं आहे आणि इथून खाली 6 इंचावर खून करून घ्यायचं. हा एकच भाग उचलायचा आणि थोडासा कट मारून घ्यायचा.